Let's see a program that reads 3 numbers and display them in ascending order. युजरकडून आपल्याला 3 नंबर्स घ्यायचे आहेत आणि ते असेंडिंग ऑर्डरमध्ये युजरला डिस्प्ले करायचे आहेत. हा प्रोग्राम करण्यासाठी फर्स्ट आपण 2 हेडर फाइल्स इन्क्लूड केलेल्या आहेत. आफ्टर दॅट void main हे फंक्शन. इन void main फंक्शन we declare 6 variables of data type integer a, b, c, then big 1, big 2 and big 3. After that clr scr function आहे for clear screen. Then by using printf आपण युजरला एक मेसेज पास केला, एंटर द 3 नंबर्स \n for new line. देन scanf या फंक्शनच्या थ्रू युजरकडून ते 3 नंबर्स ऍक्सेप्ट करून घेतले. a, b आणि c या व्हेरिएबल्समध्ये युजरकडून ऍक्सेप्ट करून घेतलेले नंबर स्टोअर असतील. त्यानंतर आपण बिग 1 मध्ये a ची व्हॅल्यू असाइन केली. इफ b इज लेस दॅन बिग 1, जर आत्ता बिग 1 मध्ये a ची व्हॅल्यू आहे म्हणजेच b इज लेस दॅन a, तर बिग 1 मध्ये b ची व्हॅल्यू असाइन होईल. जर c हा बिग 1 पेक्षा लेस असेल तर बिग 1 मध्ये c ची व्हॅल्यू असाइन होईल. आपल्याला नंबर्स असेंडिंग ऑर्डर मध्ये डिस्प्ले करायचे, म्हणजे पहिल्यांदा सगळ्यात लहान नंबर, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठा आणि लास्ट वन सगळ्यात मोठा. म्हणजेच जर a छोटा असेल तर बिग 1 मध्ये a ची व्हॅल्यू असाइन होईल. जर b लहान असेल तर बिग 1 मध्ये b ची व्हॅल्यू असाइन होईल आणि जर c लहान असेल तर बिग 1 मध्ये c ची व्हॅल्यू असाइन होईल. इथं आपला बिग 1 मधलं व्हेरिएबल किंवा बिग 1 मधला नंबर म्हणजे सगळ्यात छोटा नंबर इथेच आपला सॉर्ट आउट होईल. सपोज जर बिग 1 मध्ये a ची व्हॅल्यू स्टोअर असेल म्हणजेच a इज इक्वल टू बिग 1, म्हणजे सगळ्यात लहान जर a असेल तर, आणि जर b इज लेस दॅन c आणि b हा c पेक्षा लहान असेल तर बिग 2 मध्ये b ची व्हॅल्यू आणि बिग 3 मध्ये c ची व्हॅल्यू स्टोअर होईल. एल्स बिग 2 मध्ये c ची आणि बिग 3 मध्ये b ची व्हॅल्यू स्टोअर होईल. म्हणजेच a जर सगळ्यात लहान नंबर असेल आणि b हा c पेक्षा लहान असेल तर बिग 2 मध्ये आपला b असणार आणि बिग 3 मध्ये c असेल. एल्स जर b हा c पेक्षा ग्रेटर असेल तर बिग 2 मध्ये आपण c ची व्हॅल्यू स्टोअर करणार आणि बिग 3 मध्ये आपण b ची व्हॅल्यू. ही कंडिशन होती जर a सगळ्यात लहान असेल तर. सपोज आता बिग 1 मध्ये आपले b ची व्हॅल्यू स्टोअर आहे, म्हणजे b नंबर सगळ्यात लहान आहे आणि जर a हा c पेक्षा लहान असेल तर बिग 2 मध्ये a ची व्हॅल्यू स्टोअर असणार आहे आणि बिग 3 मध्ये c ची व्हॅल्यू स्टोअर असणार आहे. आणि जर c हा a पेक्षा लहान असेल तर आपण बिग 2 मध्ये c ची व्हॅल्यू स्टोअर करणार आणि बिग 3 मध्ये a ची व्हॅल्यू स्टोअर करणार. सेम जर आपली तिसरी कंडिशन असणार आहे एल्स इफ जर बिग 1 इज इक्वल टू c, म्हणजेच जर c हा सगळ्यात छोटा नंबर असेल तर आणि a हा b पेक्षा लेस असेल तर आपण बिग 2 मध्ये a ची व्हॅल्यू स्टोअर करणार, बिग 3 मध्ये b ची. आणि जर ह्या कंडिशनला b हा a पेक्षा लहान असेल तर एल्स बिग 2 मध्ये आपण b ची व्हॅल्यू स्टोअर करणार आणि बिग 3 मध्ये a ची व्हॅल्यू स्टोअर करणार. त्यानंतर आपण printf हे फंक्शन यूज करून बिग 1, बिग 2 आणि बिग 3 युजरला डिस्प्ले केलेत आणि गेट ch. म्हणजेच हा प्रोग्राम करताना पहिल्यांदा आपण सगळ्यात लहान नंबर कुठला आहे तो फाइंड आउट केला, म्हणजेच 3 नंबर्सची कंपॅरिझन केली युजिंग इफ, आणि तो सगळ्यात छोटा व्हेरिएबल छोटा नंबर जो होता तो बिग 1 मध्ये स्टोअर केला आणि त्यानंतर कंडिशन चेक केल्या. जर a बिग 1 मध्ये स्टोअर असेल म्हणजेच a जर सगळ्यात छोटा असेल तर बिग 2 ला आणि बिग 3 ला कुठल्या व्हॅल्यू असाइन करायच्या. जर b सगळ्यात छोटा असेल तर c आणि a ची कंपॅरिझन केली आणि जर c सगळ्यात छोटा असेल तर a आणि b ची कंपॅरिझन केली आणि त्याच्या अकॉर्डिंग आपण व्हॅल्यू बिग 1, बिग 2 आणि बिग 3 ला असाइन केल्या. हा प्रोग्राम आता कंपाइल करूया. प्रोग्राम रन करूया. एंटर द 3 नंबर्स. आय एंटर 59, 89 and 93. Numbers in a ascending order are 59, 89, 93. मी दिलेले नंबर ऑलरेडीच असेंडिंग ऑर्डर मध्ये होते. सपोज आय एंटर 100, 156, 189. Then suppose I enter 89, 23 and 5. Numbers in ascending order are 5,
23 and 89 म्हणजे हे नंबर्स असेंडिंग ऑर्डर प्रमाणे आपल्याला दिसतील. ह्या नंबर्समध्ये स्पेस होतोय कारण आपण _t यूज केलंय. जर तुम्हाला हेच नंबर्स न्यू लाईनला हवे असतील तर तुम्ही प्रिंटफ स्टेटमेंटमध्ये _t च्या जागी \n वापरू शकता म्हणजे तुम्हाला तिन्ही नंबर्स न्यू लाईनला दिसतील. पण प्रोग्राम रन करून बघूया. एंटर द 3 नंबर्स 45, 12, 59. Numbers in ascending order are 12, 45 and 59. हे आउटपुट तुम्हाला आउटपुट स्क्रीनवर डिस्प्ले होईल.